तर कसं आहे पब्लिक, माझं नाव हर्षल अडसोळ आणि मी आज निघलो होतो मध्य प्रदेशला. आणि मध्य प्रदेश अहिल्यानगर पासून 800 किलोमीटर होते आणि जायला पण 13 तास लागत होते. बाकी आम्ही घाटात थांबलो होतो आणि घाटातून सनराईजचा व्ह्यू एकच नंबर दिसत होता. बाकी रोडनी चालता चालता ह्यो ट्रक घाटातच पलटी झाला होता. बाकी 10 तास प्रवास करून आम्ही थांबलो होतो हॉटेल विकास मध्ये जेवण करायला. तिथं मस्तपैकी पोटबीट भर जेवण करून निघलो होतो. तर तेवढ्यात बघितलं एकतर ही पिकअप एवढी फुल झाली होती आणि त्याच्यावरतून माणसं बसली. परत आपला थोडा वेळ प्रवास करून आम्ही पोहोचलो होतो इंदोर मध्ये. तसं तर आम्ही उज्जैनला चाललो होतो पण रोड मध्ये इंदोर होतं, म्हणलं चला इंदोर फिरून जावं. आणि वरतून एक तर आपण नवीन शहरात जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला रोड माहित नसते आणि गुगलच्या भरोसे बसलं ना तिथं कुठच्या कुठं घेऊन जातं रे भाऊ. पहिली गोष्ट तर इंदोर आहे आपल्या भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर आहे आणि त्याला त्याचं अवॉर्ड पण भेटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात फेमस की इंदोर त्याच्या चाट साठी फेमस आहे, म्हणजेच खायच्या गोष्टींसाठी. बाकी तुम्ही पण कधी इंदोर मध्ये गेले आणि तिथले 7 प्रकारच्या पाणीपुरी चाप खायचं कधीच विसरू नका बरं का. इंदोर मधलं असं कोणतंच दुकान नाही की जिथं गर्दी नाही. आणि इंदोर फक्त खायसाठीच नाही तर सगळ्या कपड्यांच्या खरेदीसाठी त्यासाठी पण खूपच मोठं मार्केट. आणि इंदोरचं मार्केट फिरून तर सगळे एवढे थकले होते तर सगळ्यांनी लगेच बसून घेतलं. पण इकडे काय आमच्या आई साहेब थांबतच नव्हत्या, कारण की साड्यांमध्ये एवढ्या व्हरायटी होत्यात ना की आईला असं झालं होतं की कोणती घेऊन कोणती नको. मस्तपैकी आपला इंदोर बिंदोर फिरून आपली गाडी बिडी घेऊन आम्ही आलो होतो रूम वर. बाकी फॉलो करा 712 आपल्याच नावावर आहे, लवकर फॉलो करा. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.